नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी आज कोणता विषय घेऊन आली आहे. तुम्ही अगदी मी झूम करून तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल, की अगदी तुम्ही काढलेलं आहे ते 2024-25 एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस हे जे आपले मेडिकल कोर्सेस आहेत, अगदी त्याच्याबद्दल मी डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रिब्युशन्स म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज जी आहे, अगदी ओपन एस-सी, एस-टी, व्ही-जे आणखी बऱ्याचशा ज्या कॅटेगरी आहेत, त्या प्रत्येक कॅटेगरी वाईज मी जे प्रत्येकाला कशा सीट्स डिस्ट्रिब्युशन केलेल्या जातात, अगदी गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये. अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला अगदी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर मी तर गव्हर्नमेंट कॉलेज काढलेलं आहे फर्स्ट तुम्ही ते पाहू शकता. गव्हर्नमेंट कॉलेजचं मी आज तुम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रिब्युशन सांगणार आहे. इथे मी कॅटेगरी काढलेली आहे आणि इथं पर्सेंटेज काढलेले आहेत. ओके. तर किती पर्सेंटेज प्रत्येक कॅटेगरीला कसे भेटणार आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तर फर्स्ट मी काढलेलं आहे ओपन कॅटेगरीचं. ओपन कॅटेगरीला 30% गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पर्सेंटेज देण्यात आलेले आहेत ओपन कॅटेगरीला आणि ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर इथं 19% पर्सेंटेज देण्यात आलेले आहेत आणि ईडब्ल्यूएस ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून ऍडमिशन्स होत असतात आणि त्यासाठी 10% इथे त्यांनी गव्हर्नमेंट कोठ्यामध्ये त्यांना डिस्ट्रीब्युशन केलेले आहेत. ओके सीट्स आणि पुढे तुम्ही आणखी पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून एससी कॅटेगरीसाठी 13% दिलेले आहेत एससी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट सीटला आणि एसटी कॅटेगरीसाठी 7% दिलेलं आहे. आणि आता नव्याने 2024 मध्ये आपले जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे SEBC ही जी कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट त्यांनी काढलं का सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 10% आरक्षण दिलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण आणि विजे कॅटेगरीसाठी पण 3% त्यांनी इथं कन्सेशन हे दिलेलं आहे कॅटेगरीसाठी पर्सेंटेज दिलेलं आहे आणि NTB साठी पाहू शकता तर 2.5% NTB साठी गव्हर्नमेंट कोठ्याला दिलेले आहेत. ओके NTBचं आणि पुढे तुम्ही ते पाहू शकता मी आणखीन काढलेलं आहे NTC ला पण 3.5% त्यांनी इथं पर्सेंटेज दिलेलं आहे आणि NTD साठी इथं 2% दिलेलं आहे. तर जवळजवळ हे टोटल मी काढलेलं आहे तर इथं जवळजवळ प्रत्येक कॅटेगरीचं इथं काढलेलं आहे तर हे 100% काढलेलं आहे. अगदी पूर्ण होतं आणि हे पूर्ण अगदी 85% कोठ्यामध्ये जे विद्यार्थी आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टर सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, ज्या विद्यार्थ्यांना 10वी, 11वी, 12वी महाराष्ट्रातून झालेलं आहे, त्या तमाम विद्यार्थ्यांना 85% कोठ्यामधून अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज हे गव्हर्नमेंट सीटला बेनिफिट होणार आहे. अगदी हे प्रत्येक कॅटेगरीला आणि इथं आणखीन इथं दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता ऑल इंडिया कोठ्यामध्ये 15% जे असतात इथं गव्हर्नमेंट कोठ्यामध्ये आणि जे आपल्या स्टेट मेरिट कोठ्यामध्ये हे 85% कोठ्यात. तर मी तुम्हाला आता 85% कोठ्यामधलं अगदी डिटेल्समध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही ते अगदी पाहू शकता स्क्रीनवरती. पूर्ण हे मी डिटेल्स पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज पर्सेंटेज काढलेलं आहे. ओपन, ओबीसी, एससी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, एसबी, एससी, व्हीजे, एनटीबी, सी आणि डी हे प्रत्येक कॅटेगरी वाईज हे गव्हर्नमेंट कॉलेजचं झालं विद्यार्थी मित्रांनो. अगदी कॅटेगरी वाईज सीट्स डिस्ट्रिब्युशन आणि मी तुम्हाला तसं सेमी गव्हर्नमेंट बद्दल पण अगदी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून सांगणार आहे. ते पाहू शकता मी अगदी सेमी गव्हर्नमेंटचं पण इथं काढलेलं आहे. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज त्याच्याबद्दल पण अगदी कॅटेगरी आणि पर्सेंटेज काढलेलं आहे. तर प्रत्येक कॅटेगरीजनं इथं दिलेलं आहे. मी इथं काढलेलं आहे स्क्रीनवरती माझ्या. एससी कॅटेगरीला 6.6 दिलेला आहे पर्सेंटेज आणि एसटीसाठी 3.3 दिलेला आहे. ओके आणि पुढे आणखीन प्रत्येक कॅटेगरी तुम्हाला वाचून दाखवते. तर इथं ओबीसीचं मी काढलेलं आहे. तर ओबीसीला 9.5% दिलेलं आहे आणि ओपन कॅटेगरीला 50% दिलेलं आहे आणि ईडब्ल्यूसाठी इथं नसतं, इथं अवेलेबल नसतं. ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि SEBC साठी 10% त्यांनी दिलेलं आहे यावर्षी नव्याने 2024 मध्ये चालू केलेलं आहे आणि विजेसाठी विद्यार्थ्यांना विजेचे जे कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 1.5% दिलेलं आहे. ओके आणि पुढे आणखी इथे मी तुम्हाला इथे अगदी स्क्रीनवरती दाखवते NTB तसे ते 1.25% दिलेलं आहे. NTC साठी 1.75% दिलेलं आहे आणि NTD साठी 1% दिलेलं आहे आणि हे मॅनेजमेंट कोठा म्हणजेच IQ कोटा मॅनेजमेंट कोटाला 15 दिलेलं आहे 15%. तर हे टोटल जवळजवळ 100 दिलेलं आहे. मी 100 काढलेलं आहे. म्हणजे हे पण सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला बेनिफिट भेटणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. अगदी सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज पर्सेंटेज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. SC, ST, OBC, ओपन, EWS चं नसतं. SEBC, VJ, NTB, CD ओके असं हे प्रत्येक कॅटेगरी वाईज सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचं पण कॅटेगरी आणि पर्सेंटेज मी तुम्हाला पूर्ण अगदी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तरी नक्कीच मला ह्या नंबरवरती मी माझा हा नंबर दिलेलाच आहे. इथे मी पाहू शकता तुम्ही 7598183252 या
डॉक्टर सरोज एज्युकेशन अँड कन्सल्ट ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती विचारू शकता. अगदी प्रत्येक ह्या मेडिकल फील्डसाठी एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस हे जे फील्ड आहेत त्यांना प्रत्येकासाठी कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन आहे. तर तुम्ही प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात येईल की आपल्याला जेव्हा आपण फॉर्म फिलअप करतो तेव्हा त्या कॅटेगरीमध्ये त्या पर्सेंटेजमध्ये आपले ॲडमिशन्स होत असतात, अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये. ओके मित्रांनो, एवढंच आहे. निमित्तानं हा मी व्हिडिओ आज घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. ज्या काही मुलांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.